आपल्या केमिकल कायनेटिक्स हा चॅप्टर आपण आधी शिकलोय. केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण एखाद्या केमिकल रिॲक्शनचा रेट बघितला, म्हणजे ती रिॲक्शन किती फास्ट किती स्लो काम करते हे बघितलं. आज आपण बघतोय केमिकल थर्मोडायनामिक्स. बघा, केमिकल म्हणजे केमिस्ट्री म्हणा किंवा केमिकल रिॲक्शन्स मध्ये इन्व्हॉल्व होणं. थर्मोडायनामिक्स म्हणजे काय बघायचं आपल्याला. थर्मोडायनामिक्स हा वर्ड कसा लिहू शकते मी, बघा, थर्मो प्लस डायनामिक्स. दोन लहान लहान वर्ड्स पासून बनलाय थर्मोडायनामिक्स वर्ड. थर्मो म्हणजे काय, तर थर्मो इज नथिंग बट हीट, किंवा हीट म्हणजेच काय, एनर्जी, बरोबर आहे. आणि डायनामिक म्हणजे काय, तर चेंज, चेंज किंवा मोशन म्हणा, चेंज किंवा मोशन. सो थर्मोडायनामिक्स म्हणजे एनर्जी किंवा हीट इन मोशन, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा हीटचं ट्रान्सफॉर्मेशन ड्युरिंग एनी केमिकल और फिजिकल प्रोसेस म्हणजेच थर्मोडायनामिक्स. फॉर एक्झाम्पल बघा, एखादी रिॲक्शन कन्सिडर करूया आपण. एक्झाम्पल, वॉटर होतं तुमच्याकडे लिक्विड फॉर्म मध्ये, तुम्ही हीट केलं त्याला, हीट म्हणजे डेल्टा साइन डिनोट करतो. हीट केल्यानंतर काय होतं, पाणी वेपर फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. सो ही कुठली प्रोसेस आहे, फिजिकल प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये पाणी लिक्विड फॉर्म मध्ये होतं, हीट केल्यानंतर त्याचं वेपर्स बनले. ही प्रोसेस होताना, ही रिॲक्शन होताना काहीतरी केमिकल चेंजेस झाले, त्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी चेंजेस झाले, एनर्जी लूज झाली असेल किंवा एनर्जी गेन झाली असेल. ह्या प्रोसेसच्या दरम्यान झालेले एनर्जी चेंजेस, हीट काय आहे, हीट इज नथिंग बट फॉर्म ऑफ एनर्जी. सो एनर्जी चेंजेसचा स्टडी करणं म्हणजे थर्मोडायनामिक्सचा स्टडी करणं. बघा, सेकंड एक्झाम्पल देते मी. सेल माहिती आहे तुम्हाला बॅटरीतले, त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर असते इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. आणि जेव्हा आपण सेल यूज करतो, ती एनर्जी कशात कन्वर्ट होते, इलेक्ट्रिक एनर्जी. कशात होते, इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये. म्हणजे काय झालं, तर केमिकल एनर्जी कन्वर्ट झाली एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. केमिकल एनर्जी होती, कन्वर्ट कशात झाली, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. म्हणजेच एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. याचा स्टडी करणं म्हणजेच कशाचा स्टडी करतो आपण, केमिकल थर्मोडायनामिक्सचा स्टडी करणं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला धरण माहिती आहे, डॅम. डॅम वरती पाणी साठवलेलं असतं आणि त्याच्यानंतर लागेल तसं ते खाली सोडलं जातं, बरोबर आहे. मग जेव्हा पाणी वरती स्टोअर केलेलं असतं, तेव्हा हे पाणी कशात आहे, मोशन मध्ये नाहीये, मोशनलेस आहे, स्टॅटिक आहे, मोशनलेस किंवा स्थिर पाणी आहे. या पाण्याकडे जी एनर्जी असणार आहे ती कुठली असणार, आता पोटेन्शियल एनर्जी. कुठली एनर्जी आहे ही, पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच काय हो, कोणतीही बॉडी जर मूव्ह करत नसेल तर त्याच्याकडे एनर्जी असते पोटेन्शियल एनर्जी. आता लागेल तसं पाणी आपण काय करतो, खाली सोडतो. सो हाईट पासून ग्राउंड लेवलला जेव्हा पाणी सोडतो तेव्हा पाण्याकडे मोशन आली. आणि कोणतीही बॉडी मोशन मध्ये असेल तर त्याच्याकडे जी एनर्जी असते ती असते कायनेटिक एनर्जी. सो बघा, पाणी आपण खाली सोडलं, काय झालं, वॉटर इन मोशन. वॉटर मोशन मध्ये आलं आणि कोणतीही बॉडी मोशन मध्ये आली की त्याच्याकडे कोणती एनर्जी असते, मी म्हटलं कायनेटिक एनर्जी. बघा, इथं पण एनर्जी काय झाली, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली. आधी पोटेन्शियल होती, मग कायनेटिक झाली. सो ह्या प्रोसेस मध्ये सुद्धा काय झाले, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन, एनर्जी ट्रान्सफॉर्म झाली एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. सो ह्या प्रोसेसचा स्टडी करणं, या एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोसेसचा स्टडी करणं म्हणजेच केमिकल थर्मोडायनामिक्स. आता हेच पाणी जर रोटेटिंग टर्बाइन वरती आपण पाडलं, रोटेटिंग टर्बाइन्स वरती पाडल्यानंतर कायनेटिक एनर्जी कन्वर्ट होते इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये. कायनेटिक एनर्जी कशात कन्वर्ट होते, इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये. ह्या इलेक्ट्रिक एनर्जीचा सप्लाय आपल्या घरात आहे. फॉर एक्झाम्पल, समजा जर तुम्ही ही इलेक्ट्रिक एनर्जी वापरून बल्ब लावला, ट्यूबलाइट लावली, तर आपल्याला कुठली एनर्जी मिळते, हीट एनर्जी अँड लाईट एनर्जी. सो इलेक्ट्रिक एनर्जी कशात कन्वर्ट झाली बघा पुढे, हीट अँड लाईट मध्ये. सिमिलर वे मध्ये मी काय करते, समजा मी इस्त्री लावली, आयर्न लावली, तर इलेक्ट्रिक एनर्जी कशात कन्वर्ट होते, हीट एनर्जी मध्ये, बरोबर आहे. सो काय व्हायलंय, एक फॉर्म टू दुसरा फॉर्म ती एनर्जी चेंज होत चालली आहे. सो या एनर्जी चेंजेसचा स्टडी करणं ड्युरिंग एनी प्रोसेस, वेदर इट मे बी केमिकल प्रोसेस और वेदर इट मे बी फिजिकल प्रोसेस, कुठल्या
कुठल्याही प्रोसेसमध्ये होणारे एनर्जी चेंजेसचा अभ्यास करणं म्हणजेच केमिकल थर्मोडायनामिक्सचा स्टडी करणं. लक्षात आलं? सो आपण केमिकल थर्मोडायनामिक्सला डिफाईन करूया. चला, केमिकल thermodynamics is defined as chemical thermodynamics is defined as study of, आता सांगितलं कशाचा स्टडी, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स during any physical or chemical process, during any physical or chemical process. कोणतीही प्रोसेस असू दे, केमिकल असू दे किंवा फिजिकल असू दे, त्या प्रोसेसमध्ये होणारे एनर्जी चेंजेसचा स्टडी करणं म्हणजेच केमिकल थर्मोडायनामिक्स. बरोबर. आता आपल्याला बघायचं आहे टर्म्स इन्व्हॉल्व्ह इन थर्मोडायनामिक्स. आता थर्मोडायनामिक्स आपण शिकतोय तर, पण ह्याच्यामध्ये काही टर्म्स आहेत, काही वर्ड्स आहेत की जे तुमच्या कानावर पडणं आवश्यक आहे. जसं की बघा, थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करताना आपल्याला सिस्टीम, सराउंडिंग आणि युनिव्हर्स काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. मी बोर्ड रफ करते आणि आपण लगेच बघायचं आहे टर्म्स इन्व्हॉल्व्ह इन थर्मोडायनामिक्स. बघा, पूर्ण थर्मोडायनामिक्स चॅप्टर मध्ये तुम्हाला कन्सिडर अँड आयडल गॅस किंवा कन्सिडर अँड गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर, एखादा गॅस कन्सिडर करा की जो सिलेंडर मध्ये ठेवलाय अँड फिटेड विथ अ पिस्टन, आणि पिस्टन लावलाय त्याच्यावरती, हे कॉमन वर्डिंग असणार आहे. पूर्ण थर्मोडायनामिक्स मध्ये आपण एखादं एक्झाम्पल, पूर्ण थर्मोडायनामिक्स शिकताना आपण असं कन्सिडर केलं की आपण एका गॅसचा अभ्यास करायलोय आणि त्याला ह्या सिलेंडर मध्ये आपण ठेवलंय की ज्याच्यावरती पिस्टन आहे. सो सगळ्या थर्मोडायनामिक्स चॅप्टर मध्ये तुम्हाला हे वर्डिंग ऐकायला भेटतील. कन्सिडर अँड गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ अ मूवेबल पिस्टन. हा पिस्टन मूव्ह होतोय वर खाली. ओके. आता बघा, यालाच कन्सिडर करून मी तुम्हाला सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय आणि युनिव्हर्स म्हणजे काय सांगणार आहे. बघा, मी काय लिहिलं, युनिव्हर्स इज इक्वल टू सिस्टीम प्लस सराउंडिंग. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला कोणीही विचारलं युनिव्हर्स म्हणजे काय, तर तुम्ही सांगायचं युनिव्हर्स इज नथिंग बट सिस्टीम प्लस सराउंडिंग. बघा, आपण थर्मोडायनामिक्सचा स्टडी करताना ज्या गोष्टीवरती आपण फोकस केले, फॉर एक्झाम्पल हे आपण एक्झाम्पल जे बोर्डवरती कन्सिडर केले, याच्यात आपण स्टडी कुणाचा करायलोय, या आत असणाऱ्या गॅसचा. सो थर्मोडायनामिक स्टडी आपण ज्या गोष्टीवरती करतो, ज्या गोष्टीचा करतो, ती गोष्ट फक्त काय असते, सिस्टीम. ती गोष्ट काय, सिस्टीम. याचा अर्थ तुम्ही थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करताना ज्या गोष्टीवर फोकस केलं ती गोष्ट झाली सिस्टीम. आणि सिस्टीम सोडून युनिव्हर्सचा बाकी सगळा भाग कोण असतं, सराउंडिंग. म्हणून मी काय म्हटलं, सिस्टीम प्लस सिस्टीम सोडून असणारा सराउंडिंगचा भाग टोटल एकत्र काय होईल, युनिव्हर्स होईल. लक्षात आलं. बघा, सिस्टीमला आपण इथेच डिफाइन करू. सिस्टीम म्हणजे काय, द पार्ट ऑफ युनिव्हर्स, द पार्ट ऑफ युनिव्हर्स अंडर थर्मोडायनामिक स्टडी. थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन म्हणा किंवा स्टडी म्हणा, इन्व्हेस्टिगेशन म्हणा किंवा स्टडी म्हणा. पार्ट ऑफ युनिव्हर्स अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन इज नथिंग बट सिस्टीम. ज्या पार्टचा आपण अभ्यास करणार आहे तो पार्ट म्हणजे आपला सिस्टीम. आणि तो सिस्टीम सोडून, ती सिस्टीम सोडून बाहेरचा जो काही भाग असणार आहे त्याच्या अवतीभोवती, तो काय असेल, सराउंडिंग. मग सराउंडिंगला कसं डिफाइन करायचं, सराउंडिंग इज नथिंग बट पार्ट ऑफ युनिव्हर्स, पार्ट ऑफ युनिव्हर्स एक्सेप्ट, सगळा युनिव्हर्सचा भाग एक्सेप्ट कोण, सिस्टीम. एक्सेप्ट सिस्टीम इज नथिंग बट सराउंडिंग. लक्षात आलं. पार्ट ऑफ युनिव्हर्स एक्सेप्ट सिस्टीम, सिस्टीम सोडून युनिव्हर्सचा बाकी सगळा भाग म्हणजे सराउंडिंग. आता बघा, हे तुमचं काय झालं, आतला गॅस म्हणजे सिस्टीम, याचा अर्थ कंटेनर असू दे, पिस्टन असू दे, काय झालं, सराउंडिंग. गॅस सोडून जो काही भाग उरला आता तो झाला तुमचा सराउंडिंग. गॅस सोडून जो काही भाग होता तो काय झाला आता, सराउंडिंग.
बाजूला काय आहे, सिस्टीम प्लस युनिवर्स, हे सगळं काय झालं, सिस्टीम प्लस सराउंडिंग, बाकी सगळं काय झाला, हा युनिवर्स, बाकी सगळं काय झालं, युनिवर्स. आता बघा, सिस्टीम आणि सराउंडिंग या दोघांना सेपरेट कोण करतं, तर एक बाउंड्री करते. बघा याच्यामध्ये गॅस आहे, गॅसला कोणात एनक्लोज केलंय, सिलेंडर मध्ये. सिलेंडर कोण आहे आपला, सराउंडिंग आहे. सिलेंडर कोण आहे, सराउंडिंग आहे. आतला गॅस कोण आहे, सिस्टीम आहे. सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट कोणी केलं, या वॉलनी, कंटेनरच्या वॉलनी. सो कंटेनरचा वॉल काय झाला, आपली बाउंड्री झाली. काय झालं, बाउंड्री. ही बाउंड्री रिअल पण असू शकते किंवा इमॅजिनरी पण असू शकते. बघा वरती काढते, रिअल असू शकते किंवा काय असू शकते, इमॅजिनरी. म्हणजे कसं बघा, इथे या गॅसला आणि बाहेरच्या सराउंडिंगला सेपरेट करायला कोण होतं, ही वॉल होती. ही वॉल तुम्ही बघू शकताय. सो वॉल काय झालं, रिअल बाउंड्री झाली. रिअल बाउंड्री झाली, जी तुम्हाला दिसते म्हणून ती रिअल बाउंड्री झाली. पण समजा मी एक कप घेतलाय आणि कपात चहा आहे माझा. काय, कपात चहा आहे, वेपर्स बाहेर पडायला मस्तपैकी गरम चहा आहे. आता याच्यामध्ये जर मी खालच्या साईडून स्टडी करते, म्हणजे थर्मोडायनामिक स्टडी माझा या डायरेक्शन मध्ये म्हणा, किंवा इथे खाली जर म्हटलं तर ही बाउंड्री आहे. स्टडी कोणाचा चाललाय, चहाचा. सो चहा काय झाला आपला, चहा काय झाला, सिस्टीम झाली. बाहेरचा पोर्शन काय झाला, सिस्टीम सोडून बाहेरचा पोर्शन सराउंडिंग. सिस्टीम सोडून बाहेरचा पोर्शन काय झाला, सराउंडिंग. बघा सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारी ही जी वॉल आहे, ही जी बाउंड्री आहे, ती मला दिसते म्हणून ही बाउंड्री काय मी म्हटलं, रिअल बाउंड्री. काय म्हटलं, रिअल बाउंड्री. पण ह्या साईडला बघा ओपन असल्यामुळे माझी सिस्टीम आणि माझं जे काही सराउंडिंग आहे याच्यामध्ये मी मनाने तयार केली बाउंड्री. हा सरफेस मी मनाने मानला, पण आहे का कपच्या वरती काही नाही. सो इथं पण बाउंड्री आहे, पण ती बाउंड्री कुठली आहे, इमॅजिनरी बाउंड्री. कपच्या वरती काय आहे का, नाही. पण तरी पण तुम्ही डिफाइन केलं की हे तुमची सिस्टीम, वरचं काय आहे, सराउंडिंग. म्हणजे सिस्टीम आणि सराउंडच्या मध्ये फिजिकली तिथं काही नाहीये, बट तुम्ही मानली ती बाउंड्री. सो ती कसली बाउंड्री झाली, इमॅजिनरी बाउंड्री झाली. लक्षात आलं, सिस्टीम म्हणजे काय, थर्मोडायनामिक प्रॉपर्टी स्टडी आपण ज्या पोर्शनचा करतोय, जिथे थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन चालले, तो पोर्शन म्हणजे आपला सिस्टीम. सिस्टीम सोडून युनिवर्सचा बाकी सगळा भाग म्हणजे आपलं सराउंडिंग. सिस्टीम प्लस सराउंडिंग काय होईल, युनिवर्स होईल. आणि सिस्टीम प्लस सराउंडिंग या दोघांच्या मध्ये एक बाउंड्री असते, ती डिफाईन्ड किंवा अनडिफाईन्ड म्हणा, म्हणजे रिअल किंवा इमॅजिनरी म्हणा. कदाचित ती रिअल असेल, फिजिकली तिथं प्रेझेंट असेल, किंवा ती इमॅजिनरी असू शकते. लक्षात आलं. चला नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे आपला टाइप ऑफ सिस्टीम. आताच आपण सिस्टीम काय बघितलं आणि आता काय शिकायचं, टाइप ऑफ सिस्टीम. 3 टाइपच्या सिस्टीम असतात, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. बघा ओपन, क्लोज आणि काय म्हटलं मी, आयसोलेट. आता बघा ओपन सिस्टीम बघताना मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. परत आपला कप घ्या, या कपात कोण आहे, चहा आहे. कप आहे, कपात कोण आहे, चहा आहे, गरम चहा आहे. सो वेपर्स येत असतात गरम चहाचे, बरोबर आहे. आता ओपन कप ऑफ टी मधून बघा वाफा बाहेर निघतात. वाफा काय असतात, चहाचंच कन्व्हर्जन आहे गॅशियस फॉर्म मध्ये. चहा म्हणजे कशापासून बनलाय, मॅटर आहे. एनिथिंग दॅट वी कॅन फील, दॅट वी कॅन सेन्स इज मॅटर. सो चहाचे वेपर्स बाहेर पडालेत, म्हणजेच काय, चहा बाहेर पडायला, बरोबर आहे. आणखीन बघा, जर तुम्ही या चहाच्या कपला असा हात लावाल तर तुम्हाला तो गरम पण जाणवेल. याचा अर्थ या ओपन कप ऑफ टी मधून तुमची एनर्जी बाहेर पडायली. हीट तुम्हाला बाहेर जाणवते, म्हणजे काय, एनर्जी बाहेर पडायली, एनर्जी एक्सचेंज व्हायली. कुठून, आतला स्टडी म्हणजे ही कोण आहे, आतमध्ये चहा आहे म्हणजे सिस्टीम आहे. आत कोण आहे, सिस्टीम आहे. आणि बाहेर कोण आहे, सराउंडिंग. इकडे लिहिते, बाहेर कोण आहे, सराउंडिंग. सो सिस्टीम टू सराउंडिंग काय व्हायले, एनर्जी एक्सचेंज व्हायले. कारण तुम्हाला गरम जाणवायले, हीट जाणवायले. हीट काय आहे, एक टाईपची एनर्जी आहे. प्लस चहाचे वेपर बाहेर पडाले, म्हणजे चहा बाहेर पडायला, म्हणजेच काय, मॅटर पण बाहेर यायले. चहा म्हणजेच मॅटर पण काय व्हायला, बाहेर यायलाय. सिस्टीम मधून
सराउंडिंगकडे त्याचा एक्सचेंज व्हायला आहे. सो अशी सिस्टीम अशी सिस्टीम की ज्यामधून एनर्जी ॲज वेल एज मॅटर सिस्टीम टू सराउंडिंग ट्रान्सफर होतो, सिस्टीम टू सराउंडिंग एक्सचेंज होतो, अशा सिस्टीमला म्हणायचं ओपन सिस्टीम. लक्षात आलं? एक्झाम्पल काय? ओपन कप ऑफ टी. वेपर्स बाहेर जात आहेत म्हणजेच काय, तुमचं मॅटर बाहेर चाललंय. आणि गरम का लागतं तुम्हाला कप? कारण आतली एनर्जी सुद्धा काय व्हायला लागली आहे, बाहेर चालली आहे. सो सिस्टीम इन विच मॅटर एज वेल एज एनर्जी एक्सचेंजेस इज कॉल्ड एज ओपन सिस्टीम. आता क्लोज सिस्टीम तुम्हाला स्वतःलाच कळालं असेल. परत घ्या आपला चहाचा कप, त्याच्यावरती बशी झाका. बशी वेगळ्या चॉकलेटवर होतं. मी काय केलं, कप तो बशीने झाकला. आता काय होईल? वेपर बाहेर येतील का? नाही. वेपर काय होतील, बशीला थटतील आणि परत कंडेन्स होऊन खाली पडतील. पण बाहेर येणार आहेत का सराउंडिंग मध्ये? नाही. आणि चहा गरम आहे तो बाहेर कप गरम लागणारच आहे. याचा अर्थ हीट एक्सचेंज व्हायली. हीट एक्सचेंज होतीये. कारण तुम्हाला आताही कप कसा जाणवतोय, चहा जायला काढा त्याच्यामध्ये कसा जाणवतोय, गरम चहा आहे, तुम्हाला बाहेर गरम जाणवतोय. सो हीट एक्सचेंज होते, बट याचे वेपर बाहेर येत नाही, म्हणजे चहा बाहेर येत नाही. सो मॅटर आतच राहिला. मॅटर झाला का एक्सचेंज? नाही. मॅटर डू नॉट एक्सचेंज. मॅटर डू नॉट एक्सचेंज. सो द सिस्टीम इन विच हीट एक्सचेंजेस म्हणजे एनर्जी एक्सचेंजेस द्या. हीट म्हणजेच कोण? एनर्जी. एनर्जी एक्सचेंजेस बट मॅटर डू नॉट एक्सचेंज अशा सिस्टीम्सला म्हणायचं क्लोज सिस्टीम. अशा सिस्टीमला नाव काय द्यायचं? क्लोज सिस्टीम. आणि एक्झाम्पल विचारलं तर काय सांगायचं? क्लोज कप ऑफ टी. क्लोज कप ऑफ टी किंवा कप ऑफ टी क्लोज्ड विथ सॉसर, हे सुद्धा क्लोज सिस्टीमचं उदाहरण होऊ शकतंय. आता आयसोलेटेड सिस्टीम. आता तुमचा थर्मास फ्लास्क. माझं ड्रॉइंग चांगलं नाहीये तरी वी विल ट्राय ड्रॉइंग. हा कोण आहे तुमचा? नावच लिहू आपण म्हणजे ओळखेल. थर्मास फ्लास्क. थर्मास फ्लास्क मध्ये जर तुम्ही गरम चहा ठेवला आणि बऱ्याच काळानंतर काय होतं, तो चहा गरमच राहतो. का गरम राहतो? कारण त्यातून हीट बाहेर जात नाही. हीट डू नॉट एक्सचेंज. हीट बाहेर जात नाही म्हणून तर तो थंड होत नाही. बरोबर आहे? ओपन कप ऑफ टी थंड होते का? कारण त्यातली हीट बाहेर निघून गेलेली असते. हीट एक्सचेंज होते. जरी क्लोज कप घेतला तरी सुद्धा काय होतं, चहाचे वेपर बाहेर जात नाहीत, बट हीट बाहेर जाते, एनर्जी बाहेर जाते. सो थोड्या वेळाने तुमचा चहा थंड होईल. पण थर्मस फ्लास्क मध्ये ठेवलेला चहा गरम थंड होतो का? नाही होत. कारण का? थर्मस फ्लास्क मधून बाहेर हीट एक्सचेंज होतच नाही. जी काही हीट त्या चहाकडे ती आतमध्ये असते स्वतःकडे. सो हीट एक्सचेंज होत नाही. प्लस क्लोज असल्यामुळे काय होणार, मॅटर सुद्धा एक्सचेंज होणार नाही. मॅटर डू नॉट एक्सचेंज. So the system in which heat as well as matter किंवा energy as well as matter do not exchange with the surrounding, such systems are called as isolated systems. लक्षात आलं तिन्ही टाईपचे सिस्टीम. ओपन सिस्टीम मध्ये काय लिहायचं, हीट म्हणजे एनर्जी as well as matter exchanges. क्लोज मध्ये लिहायचं ओनली हीट एक्सचेंजेस किंवा एनर्जी एक्सचेंजेस. काय लिहिणार? ओनली एनर्जी एक्सचेंजेस, मॅटर डू नॉट एक्सचेंज. आणि आयसोलेटेड म्हणजे थर्मस फ्लास्क मध्ये बोथ एनर्जी ऍज वेल एज मॅटर डू नॉट एक्सचेंज. लक्षात आलंय? ओके. नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. टाइप ऑफ सिस्टीम. सिस्टीम काय बघितलं आपण आधी, त्यानंतर टाइप ऑफ सिस्टीम बघितले. 3 टाइप आहेत, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आता प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम बघायच्या. सिस्टीमच्या काही प्रॉपर्टी आहेत. प्रॉपर्टीज सुद्धा किती टाइपचे आहेत? 2 टाइपचे. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा, अशा प्रॉपर्टीज ज्या अमाउंट वरती डिपेंड आहेत, सिस्टीमच्या सॅम्पलच्या अमाउंट वरती डिपेंड आहेत, त्या प्रॉपर्टीजना काय म्हणायचं? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. सो
डिफाइन कसं करतोय आपण, प्रॉपर्टीज दॅट डिपेंड अपॉन अमाउंट ऑफ मॅटर, अमाउंट ऑफ सबस्टन्स किंवा मॅटर म्हटलं तरी चालेल, सबस्टन्स आर कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. आणि इंटेन्सिव्ह काय करणार आपण, बरोबर त्याच्या उलटे लिहायचं, प्रॉपर्टीज that are independent, that are independent of amount of matter, independent of amount of matter in system किंवा present in system, present in system. सिस्टीम मध्ये किती मॅटर आहे, किती चहा आहे याच्यावरती डिपेंड नसते, इंडिपेंडंट असणारी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि चहा किती आहे हे जर विचारत असेल तुम्हाला तर ती प्रॉपर्टी कसली आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इथे सुद्धा प्रेझेंट इन सिस्टीम. चला वाचा एकदा डेफिनेशन. प्रॉपर्टीज दॅट डिपेंड अपॉन अमाउंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन सिस्टीम. सिस्टीम मध्ये किती सबस्टन्स प्रेझेंट आहे, तुमच्या कप मध्ये किती चहा प्रेझेंट आहे, असं जर एखादी प्रॉपर्टी विचारत असेल तर ती प्रॉपर्टी आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि जर किती चहा आहे असं प्रॉपर्टीनं विचारलं नाही म्हणजेच काय, इंडिपेंडेंट ऑफ अमाउंट ऑफ मॅटर, त्याला काय म्हणायचं, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्झाम्पल्स बघूया. चला एक सिंपल हिंट सांगते बघा. काही प्रॉपर्टीज आधी पहिला लिहून घेऊया. जसे की टेम्परेचर ही एक प्रॉपर्टी आहे, प्रेशर, नंबर ऑफ मोल्स, आणखीन काय घेऊ शकता तुम्ही, डेन्सिटी, मास, व्हॉल्यूम. यातल्या कोणत्या प्रॉपर्टीज मास वरती डिपेंड आहेत, अमाउंट ऑफ सबस्टन्स म्हणजेच काय, मास, अमाउंट वरती डिपेंड आहे, त्या असणार एक्सटेन्सिव्ह. ज्या इंडिपेंडेंट आहेत त्या असणार आहेत इंटेन्सिव्ह. बघा मी हिंट काय सांगते, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी साठी हिंट आहे ही, लिहून घ्या पाहिजे तर, जो सिस्टम के बांटने से बढ़ता है, जो सिस्टम के बांटने से बढ़ता है उसे एक्सटेंसिव कहेंगे, उसे एक्सटेंसिव प्रॉपर्टी कहते हैं. उसे एक्सटेंसिव प्रॉपर्टी कहेंगे. फॉर एक्झाम्पल बघा, मी काय घेतलं, 1 मोल पाणी घेतलं, 1 मोल वॉटर घेतलं या बीकर मध्ये, बरोबर आहे. आणखी काय केलं, आता मी दुसरा बीकर घेतला आणि याच्यामध्ये ते पाणी मी एक्सचेंज केलं, त्यातलं थोडंसं पाणी मी काय घेतलं याच्यात होतं. काय झालं, जर मी पाणी एक्सचेंज केल्यामुळे इथे आता समजा पाणी कमी झालं, बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ मोल्स टोटल ऍड केल्यानंतर 1 येतील, टोटल ऍड केल्यानंतर 1 येतील. पण याच्यात अर्ध बीकर त्यात ओतल्यामुळे ह्याच्यात 0.5 मोल गेले आणि याच्यात काय झाले, 0.5 मोल गेले. म्हणजे सिस्टीमला मी बाटलं, आधी एक बीकर होता, मी तुमचं जे पाणी होतं आतमध्ये ती माझी सिस्टीम होती, मी सिस्टीमला दुसऱ्या बीकर मध्ये चेंज करून काय केलं, बाटलं, त्याला म्हणजे डिवाइड केलं, तर माझी प्रॉपर्टी सुद्धा डिवाइड झाली. या बीकर साठी 1 मोल होती, मी शिफ्ट केल्यानंतर ह्याची 5, याची 0.5 आणि टोटल 1 झाली. सिस्टीम के बांटने से जो बढ़ता है वो प्रॉपर्टी कसली असणार आहे आपली, एक्सटेंसिव्ह प्रॉपर्टी. सो नंबर ऑफ मोल्स कसली प्रॉपर्टी आहे आपली, एक्सटेंसिव्ह. लक्षात आलं. अजून कळालं नसेल तर बघा, एक बीकर घ्या, याच्यामध्ये पाणी आहे, ठीक आहे. आता प्रॉपर्टी कुठली बघायला, इथे नंबर ऑफ मोल्स बघितले. आता प्रॉपर्टी मी सांगते, या पाण्याचं टेम्परेचर आहे समथिंग 25 डिग्री सेल्सिअस. ओके. आता मी दुसरा बीकर घेतला, यातलं थोडं पाणी याच्यामध्ये शिफ्ट केलं, ठीक आहे. आता ह्या पाण्याचं टेम्परेचर मी काउंट करा म्हटलं तर किती येणार, ऑफकोर्स 25 डिग्री सेल्सिअसच येणार आहे. का बीकर मध्ये पाणी बदलल्यामुळे टेम्परेचर बदलेल, नाही. सो ह्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस, भले मी त्याची सिस्टीम बदलली तरी सुद्धा ते पाण्याचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअसच राहील. सो सिस्टीम के बांटने से बटा नहीं, त्यामुळे काय झाला, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो टेम्परेचर काय आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, बरोबर आहे. आणि हा कोण होता, नंबर ऑफ मोल्स,
एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सिमिलरली आता टेम्परेचर राहू दे, आता प्रेशर घेऊया. हा बीकर मी पहिल्यांदा घेतला, याच्यामध्ये पाणी आहे, या पाण्यावरती प्रेशर मी म्हणते 1 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. थोड्या वेळाने मी काय घेतलं, दुसरा बीकर घेतला, पाणी शिफ्ट केलं. आता त्या पाण्यावरचं प्रेशर बदलणार आहे का? नाही, कारण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कॉन्स्टंट आहे. ह्या पाण्यावरती जेवढं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे तेवढंच ह्या पाण्यावरती पण असणार आहे. सो मास वरती डिपेंड नाही राहत प्रेशर. कितीही मास असू दे, कितीही अमाऊंट ऑफ सबस्टन्स असू दे, प्रेशर वरून जे लागणार आहे ते सेमच लागणार. सो प्रेशर सुद्धा काय झालं, सिस्टीम के बटने से बटा नहीं, सिस्टीम के बटने से बटा नहीं. त्यामुळे हे सुद्धा काय आहे, प्रेशर सुद्धा एक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. प्रेशर सुद्धा एक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. कोण राहिला आता, मास. बघा मास तर माहिती आहे, मास म्हणजेच अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, बरोबर आहे. सो मास सुद्धा काय झालं तुमचं, फॉर एक्झाम्पल ह्या बीकर मध्ये जे पाणी घेतलंय तुम्ही त्याचं मास आहे 10 kg घेऊ आपण. सपोज म्हटले 10 kg एवढ्या बीकर मध्ये तर मावणार नाही, शक्यच नाही, पण सपोज म्हटले मी याच्यामध्ये जे पाणी तुम्ही घेतलंय त्याचं मास मोजलं मी म्हणते, म्हणजे वेइंग मशीनवर ठेवलंय म्हणून मी केजी मध्ये घेतलंय, ते 10 kg आलं. तुम्ही म्हणाल पाणी केजी मध्ये कसं मोजायला, लिटर मध्ये, तर मी काय म्हणते मास, म्हणजे त्याला मी वेइंग मशीनवर ठेवले, किती वजन येतं तर 10 kg येतं. आता मी हे पाणी दुसऱ्या बीकर मध्ये शिफ्ट केलं, म्हणजे अर्ध केलं समजा, ह्याच्यात 5 ठेवलं आणि इकडे मी काय नेलं, ओतल्यानंतर इकडं 5 kg आलं माझं. बघा काय झालं, मास आधी सिस्टीम होती, पण सिस्टीम मी जसं दुसऱ्या सिस्टीम मध्ये ओतायला लागले माझी, तसं ते मास तुमचं डिवाइड झालं. म्हणजे सिस्टीम के बटने से वो बटा, सिस्टीम के बटने से बटने की जो बटता है उसे क्या कहेंगे, एक्सटेंसिव. तो ही प्रॉपर्टी काय झाली, मास ही एक्सटेंसिव्ह प्रॉपर्टी. ओके. आणि व्हॉल्यूम सेम आहे. समजा ह्या पाण्याचा व्हॉल्यूम मी किती म्हटलं, 10 लिटर होता आधी. पाणी जसं मी तिकडं ओतत जाईल तसं ह्याचा व्हॉल्यूम कमी आणि ह्याचा वाढत जाणार, बरोबर आहे. म्हणजे सिस्टीम मी चेंज करायला लागले की व्हॉल्यूम सुद्धा चेंज व्हायला. सिस्टीम के बटने से बटा, इसलिए व्हॉल्यूम काय झाला तुमचा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. गॉट इट. आता राहिलं कोण बघा, डेन्सिटी. डेन्सिटी काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. मास कसली प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. व्हॉल्यूम कसली प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो रेशियो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज इज ऑलवेज इंटेन्सिव्ह. इम्पॉर्टंट नोट आहे, जर 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा आपण रेशिओ घेतला ई अपॉन ई, तर येणारी जी प्रॉपर्टी ती कशी असते, इंटेन्सिव्ह. सो डेन्सिटी कशी झाली, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाली. लक्षात आलं. सो जर तुम्हाला एक्झाम्पल विचारले एक्सटेन्सिव्हचे, तर तुम्ही कोण कोण सांगणार बघा. एक्सटेन्सिव्ह मध्ये व्हॉल्यूम सांगायचं, आणखी कोण आहे, डेन्सिटी सांगणार. व्हॉल्यूम आणि डेन्सिटी. व्हॉल्यूम, डेन्सिटी, मास आणि नंबर ऑफ मोल्स. हे सगळे काय होतात, तुम्ही एका सिस्टीम मध्ये घेतलं आणि सिस्टीम तो दुसऱ्या सिस्टीम चेंज करायला लागला. जो आधीचा व्हॉल्यूम आहे तो दुसऱ्या सिस्टीम मध्ये घालताना चेंज होणार. सिस्टीम वाटली तर तुमची ती प्रॉपर्टी सुद्धा काय होते, वाटून जाते दोघांमध्ये. सो व्हॉल्यूम असेल, डेन्सिटी असेल, मास असेल, नंबर ऑफ मोल्स असतील, हे चारही कोण आहे तुमचे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. आणि इंटेन्सिव्ह म्हटलं तर बघा, आणखी एक्झाम्पल देते मी याचे, इथे लिहू आपण. बॉइलिंग पॉइंट. समजा या बीकर मधल्या पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. मी बीकर बदलल्यानंतर त्या पाण्याचा बॉइलिंग पॉइंट चेंज होणार आहे का, नाही. इट इज युनिव्हर्सल ट्रूथ की पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस सेमच राहणार. सो सिस्टीम के बटने से वो बटा नाही. त्यामुळे काय झालं, बॉइलिंग पॉइंट असू दे, मेल्टिंग पॉइंट असू दे, कुठली प्रॉपर्टी आहे ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणखी कुठले एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये, टेम्परेचर, प्रेशर, एवढे जरी लक्षात ठेवले आणि एक्झाम्पल लिहिलं तरी पण ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला. बघा एक अशी कंडिशन घ्या, एक काहीतरी सिस्टीम आहे, या सिस्टीमचं टेम्परेचर आहे 298 केल्विन, याचं प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर.
टेम्परेचर 298, प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, व्हॉल्यूम काहीतरी 2 लिटर आहे. आता ही जी स्टेट आहे ह्या सिस्टीमची, ही पोझिशन किंवा ही स्टेट आहे, याला मी काय म्हणणार, इनिशियल स्टेट. त्याला काय म्हणते बघा मी, इनिशियल स्टेट. आता मी याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करणार. चेंज इन हे जे प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम या तिघांनी काय केलं, तुमच्या या सिस्टीमला डिफाईन केलं. तुमची ही सिस्टीम कशी आहे हे सांगितलं. कुणी, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स. समजा मी तर नंबर ऑफ मोल्स पण घेतले, 1 मोल. तर या चौघांनी तुमच्या या सिस्टीमला डिफाईन केलं. सो प्रॉपर्टीज दॅट डिफाईन द स्टेट ऑफ सिस्टीम. काय स्टेट मध्ये तुमची सिस्टीम, ह्या ज्या प्रॉपर्टीजने हे डिफाईन केलं त्या प्रॉपर्टीजना काय म्हणायचं, व्हेरिएबल्स. काय म्हटलं, व्हेरिएबल्स. लिहायची काही गरज नाही, मी तुम्ही लिहून घ्या, मी डिक्टेट करते. द प्रॉपर्टीज such as temperature, pressure, volume, number of moles that defines the state of system are called as thermodynamic variables. आता मी या व्हेरिएबल्सला चेंज करते. काय केलं बघा, मी प्रेशर काहीतरी किंवा आधी टेम्परेचर आहे, टेम्परेचर मी कॉन्स्टंट ठेवलं 298 केल्विन, यात काही चेंज केला नाही. T2 म्हणते दुसरी कंडिशन आहे, त्यामुळे प्रेशरला काय केलं मी, वाढवलं. प्रेशर आधी 1 ॲटमॉस्फिअर होतं, मी नंतर 2 ॲटमॉस्फिअर केलं. प्रेशर वाढवल्यामुळे व्हॉल्यूम मध्ये चेंज होणार, बरोबर आहे. काय होईल, प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम कमी झाला. किती होता, 2 लिटर होता, आता 1 लिटर झाले. नंबर ऑफ मोल्स काय झाले, तेवढेच, 1 मोल आहे तसं समजा. N2 कंडिशन. आता ही जी सिस्टीम आहे तुमची, ही जी सिस्टीमची स्टेट आहे, नवीन आहेत व्हेरिएबल, सो याची स्टेट चेंज झाली. काय झाली, याची फायनल स्टेट मध्ये, फायनल स्टेट ऑफ सिस्टीम. बघा ह्या 4, आता प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स मी काय केले, चेंज केले. व्हेरिएबल्स चेंज झाल्यानंतर तुमच्या सिस्टीमची स्टेट पण बदलली. आधी इनिशियल स्टेट होती, पण मी व्हेरिएबल्स बदलले, आता फायनल स्टेट झाली. सो या 4 प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहेत. या प्रॉपर्टीजना आपण यांना काय म्हटलं, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्सना व्हेरिएबल्स म्हटलं. व्हेरिएबल्स काय करतात, सिस्टीमला डिफाईन करतात, कुठल्या स्टेटमध्ये. बघा या पार्ट मध्ये आपण काय काय बघितलं, केमिकल थर्मोडायनामिक्स म्हणजे नेमकं कशाचा स्टडी करायचा हे बघितलं. त्यानंतर थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर शिकताना काही शब्द आपल्या कानावर पडणं गरजेचं आहे. जसे की सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय, युनिवर्स म्हणजे काय, बाउंड्री म्हणजे काय. बाउंड्री रिअल असते, इमॅजिनरी असते. आणखीन काय बघितलं आपण, तर प्रॉपर्टीज बघितल्या. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय. या प्रॉपर्टीज कुणाच्या होत्या, तर सिस्टीमच्या होत्या. सिस्टीम म्हणजे काय, थर्मोडायनामिक्सचा अभ्यास ज्या गोष्टीचा आपण करतो ती गोष्ट म्हणजे सिस्टीम. सिस्टीम आपण 3 टाईपच्या बघितल्या, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. नीट एक्झाम्पल घेतले आपण त्याचे. त्यानंतर सिस्टीमच्या प्रॉपर्टीज बघितल्या. ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, टेम्परेचर, प्रेशर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, याला आपण 2 कॅटेगरीमध्ये घेतलं. एक एक्सटेन्सिव्ह, सिस्टम के बटने से बटेगी वो एक्सटेन्सिव्ह, आणि जो नहीं बटेगी म्हणजे अमाउंट वरती डिपेंड नाही, इंडिपेंडेंट आहे, ती एक्सटेन्सिव्ह. आणि आपण चार्ट बनवलाय, क्लासिफाय केलं त्यांना. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये याचा चार्ट बनवा. जेवढ्या काही प्रॉपर्टीज आपण बघितल्या त्यांना डिफरन्शिएट करा एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह मध्ये. लक्षात आलं. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पुढचे पॉइंट्स कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच.